तर मित्रांनो, तुम्ही जर एस टी महामंडळाचा मोफत प्रवास मिळवायचा असेल तर संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तुम्हाला जर NCMP कार्डबद्दल माहिती नसेल किंवा याची शेवटची तारीख जी आहे 1 ऑगस्ट 2026 हे संपूर्ण परिपत्रक हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने इथं हे जारी केलं. या ठिकाणी बघू शकता महामंडळाचं हे फर्स्ट महिला व ज्येष्ठ 1 ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMP कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा हे स्पष्ट सांगितले आहे. कारण की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहाराचा चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ व नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMP कार्ड नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे महत्त्वाचं करण्यात आलेलं आहे. कारण की हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या निर्णयानुसार पार्श्वभूमीवर राज्यभर NCMP कार्ड नोंदणी व वितरण मोहिमेला वेग लागला आहे. कारण की तुम्ही जर आत्तापर्यंत काढला नसेल तुम्हाला एक काढणं गरजेचं आहे. कारण की 1 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर तुम्हाला याचं कार्ड काढता येणार नाही. आज अखेर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी जे आहे आता NCMP कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड ही लवकरात सुरू करण्यात येतील असेही त्यांनी सांगितलेले आहे. असल्यामुळे जे आहे तर लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. कारण की महत्त्वाची बातमी आहे, तुम्हाला जर NCMP कार्ड नसेल तुम्हाला मोफत प्रवास हा मिळणार नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक व जे लाभ घेतात सर्व फ्रीमध्ये लाभ घेतात. जे आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी होती. जवळच्या मित्रांसुद्धा शेअर करा. अमृत ज्येष्ठ नागरिकसुद्धा असतील त्यांनासुद्धा हा लाभ मोफत मिळणार आहे. ही महत्त्वाची बातमी आहे. अशी नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.